गुड आफ्टरनून एव्हरीवन. चलो आतापर्यंत आपले 3 टॉपिक संपलेले आहेत. 3 टॉपिक इज ओव्हर. ऑल कन्सेप्ट आय थिंक ऑल कन्सेप्ट आर क्लिअर. नाव वी आर मूव्ह टू द नेक्स्ट टॉपिक. नेम ऑफ द टॉपिक इट इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. चॅप्टरचं नाव आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा काय इफेक्ट होतो किंवा काय काय इफेक्ट होतात या बाबतीत आपल्याला या टॉपिकमध्ये सर्व कन्सेप्ट डिटेल ज्या काही आपल्या सिलेबसला ठेवलेल्या आहेत तेवढ्याच पाहायच्या आहेत. गॉट इट. मॅग्नेटिक जसं आपण मॅग्नेटच्या कन्सेप्ट बऱ्याचदा पाहिलेल्या आहेत. मॅग्नेट नॉर्थ साऊथ थांबतो किंवा मॅग्नेट डायरेक्शन रिप्रेझेंट करतो वगैरे वगैरे बऱ्याचशा मॅग्नेटच्या ज्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत तशाच प्रकारे इलेक्ट्रिक करंटचा काय काय परिणाम होतात आणि त्याचा वापर कशा प्रकारे केलेला आहे हे सर्व आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. या टॉपिकमध्ये बेसिकली आपल्याला 3 पॉईंट पाहिजेत. एक, एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. पहिला मुद्दा काय आहे? एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. आता पहिला मुद्दा असा आहे की सर्किट म्हणजे काय? कसलं सर्किट? इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय? इलेक्ट्रिक सर्किट हॅव्हिंग सम कंपोनंट्स आर देअर. फर्स्ट वन, कंडक्टिंग वायर. बघा आता हे सगळे मुद्दे मी तुम्हाला क्लिअर करतो आणि मग आपण टॉपिककडे जाऊयात. ओके. एनर्जी ट्रान्सफर म्हणजे एनर्जी फ्लो होणारी आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी फ्लो होणारी. कोणती एनर्जी फ्लो होणार आहे? इलेक्ट्रिक एनर्जी फ्लो होणारी आहे. या बाबतीत आपण लास्ट इयरला सुद्धा शिकलेलो आहोत. इलेक्ट्रिक करंटच्या बाबतीत इलेक्ट्रिसिटी कशी फ्लो होते? इलेक्ट्रिसिटी इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय एनर्जी लेवल टू लो एनर्जी लेवल. म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी जास्त आहे त्या ठिकाणावरून ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी कमी आहे अशा ठिकाणी इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. जस्ट लाईक वॉटर इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. पाणी नेहमी उंच भागाकडून सखल भागाकडे जसं वाहतं अगदी तशाच पद्धतीनं इलेक्ट्रिक करंट हे सुद्धा हाय लेवलकडे म्हणजे ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी आहे अशा ठिकाणाहून ज्या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात इलेक्ट्रिसिटी आहे अशा ठिकाणी फ्लो होण्याचं काम इलेक्ट्रिसिटी करते. चला ओके. इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर करायचं आहे इन सर्किट. कसलं सर्किट? इलेक्ट्रिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय काय असतं? एक असतं कंडक्टिंग वायर. त्याच्यानंतर त्या कंडक्टिंग वायरसाठी म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट रिप्रेझेंट करण्यासाठी लागणारे कंपोनंट्स इलेक्ट्रिक वायर, स्विच, बॅटरी और सेल and then plug or switch, any one of them is there. And another component, if we require just like a galvanometer to find out the electric current if it is a flow in the circuit or a electric bulb to detect if the electric current flow in the circuit. मुद्दे परत मी क्लिअर करून देतो, तसं काही अडचण नाही. बघा, इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे नेमकं काय? ज्याच्यामध्ये बरेचसे कंपोनंट एकाच ठिकाणी वायरनी जोडले जातात त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक सर्किट. बरेचसे कंपोनंट जसं की एक बटन, त्याला आपण की किंवा बटन असं म्हणतो. दुसरा बॅटरी किंवा सेल. तिसरा बल्ब. आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की नाही, बल्ब लागला किंवा त्याच्यात इलेक्ट्रिक करंट आहे किंवा नाही. मग हे सगळे एकत्रित वायरच्या माध्यमातून जोडल्यानंतर तयार होतं एक इलेक्ट्रिक सर्किट. मग इलेक्ट्रिक म्हणजे एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. एक इलेक्ट्रिक सर्किट सिंपल एक्झाम्पल ड्रॉ करतो, काळजीपूर्वक पहा, कारण आपल्याला या टॉपिकमध्ये इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट पाहायचा आहे. काय पाहायचं आहे? इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट. मग एक सर्किट ड्रॉ करतो, पहा. हा सर्किट आहे. या ठिकाणी आपण बल्ब लावलाय. त्याच्यानंतर या ठिकाणी प्लग आहे. या ठिकाणी बॅटरी जोडलेली आहे किंवा नंबर ऑफ सेल म्हणू शकता तुम्ही.
दिस वन इज अ वन टाइप ऑफ सर्किट. आता हा बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल. इथं पॉझिटिव्ह, या ठिकाणी निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, या ठिकाणी निगेटिव्ह. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. Positive terminal having higher potential, negative terminal having lower potential. So electric current is flows from that direction. आता याच्यामध्ये दिस वन इज अ इलेक्ट्रिक सर्किट. हे एक इलेक्ट्रिक सर्किट आहे ज्याच्यामध्ये किती कंपोनंट, 4 कंपोनंट फक्त एकामेकाला जोडलेले आहेत. एक आहे बॅटरी, दुसरा आहे कंडक्टिंग वायर, तिसरा आहे बल्ब आणि चौथा आहे बटन किंवा प्लग की किंवा टॅप की. ऑल ऑल क्लिअर. तर याला आपण एक इलेक्ट्रिक सर्किट म्हणतो. मग इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एनर्जी ट्रान्सफर होते. आता कशी एनर्जी ट्रान्सफर होते काळजीपूर्वक पहा. हा सेल म्हणजे एक ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी अवेलेबल इन दॅट सेल ऑर बॅटरी. हा सेल किंवा बॅटरी याचा अर्थ काय, याच्याकडं खूप सारी एनर्जी अवेलेबल आहे. मग आता ही एनर्जी ट्रान्सफर होणार. कशी ट्रान्सफर होणार, हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे. मग याचा हायर पोटेन्शियल कुठला, ज्याला पॉझिटिव्ह टर्मिनल असं म्हणतात त्याला हायर पोटेन्शियल, आणि ज्याच्यावरती निगेटिव्ह टर्मिनल आहे त्याला आपण लोअर पोटेन्शियल असं म्हणतो. पॉझिटिव्ह टर्मिनल हॅव्हिंग हायर पोटेन्शियल. सो इलेक्ट्रिकल एनर्जी फ्लोज इन दिस डायरेक्शन अँड दिस वन इज it is a bulb. If it is electric current is flows into the bulb, bulb glows. जर बल्ब लागला तर याचा अर्थ इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे असं आपण म्हणू शकतो. आता सध्या ही जी परिस्थिती आहे दॅट इज अ ओपन की, म्हणजे सर्किट इज ओपन. क्लोज की, सर्किट इज स्टार्ट टू फ्लो द करंट. ओपन की असल्यामुळं काय, टू स्टॉप द करंट फ्लो इन द सर्किट. म्हणजे की बंद आहे. ओपन की याचा अर्थ काय, बंद असणे. म्हणजे या सर्किटमध्ये आता सध्या करंट फ्लो जरी झालेलं असलं तरी इकडनं करंट इथपर्यंत आणि इकडनं करंट इथपर्यंत आलेलं आहे. ओके, चला इथपर्यंत आपल्याला कळलंय का बघा काळजीपूर्वक. तर आपण पाहत होतो इलेक्ट्रिक सर्किट, आणि या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे, आणि मग बल्ब लागला. आता याला म्हणतो आपण ओपन सर्किट, ओपन की. ओपन की याचा अर्थ काय, या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही कारण हे ओपन आहे, कारण बटन ओपन आहे. म्हणजे याला काय म्हणतो, क्लोज नाही, ओपन सर्किट. आणि मग हे रिप्रेझेंटेशन आहे ओपन कीचं. दिस वन इज ओपन की, open key, and this one is a close key. This one is a close key. ओके, तर अशा प्रकारे आता हे सध्या आहे ओपन की असल्यामुळे सर्किट झालं ओपन, आणि क्लोज की असल्यामुळं सर्किट जर क्लोज असेल म्हणजे की जर क्लोज असेल तर इलेक्ट्रिक करंट त्यामध्ये फ्लो होईल, आणि जर की ओपन असेल तर सर्किट काय असेल, ओपन सर्किट, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार नाही. दॅट इज अ फर्स्ट पॉइंट. सेकंड आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, काळजीपूर्वक पहा. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे सांगा, विचार करा थोडंसं. तुम्ही काळजीपूर्वक जर पाहिलात की एखाद्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल, एखाद्या सर्किटमध्ये जर इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर काही वेळानंतर ते सर्किट हीट होतं, कारण ती कंडक्टिंग वायर असेल किंवा जे इन्स्ट्रुमेंट त्या इलेक्ट्रिसिटीवरती वर्क करतं आहे, जे इन्स्ट्रुमेंट त्या इलेक्ट्रिसिटीवरती वर्क करतं आहे ते इन्स्ट्रुमेंट सुद्धा हॉट व्हायला सुरुवात होते. या कन्सेप्टला आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. एक्झाम्पल पहा. समजा तुम्ही फॅन ऑपरेट केला, फॅन फिरला 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. फॅन फिरल्यानंतर, फॅन थांबल्यानंतर तुम्ही त्या फॅनला हात लावून पहा, फॅन गरम लागतो. दॅट इज अ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा हा हिटिंग इफेक्ट आहे. बल्ब चालू केला, एलईडी असेल, एलसीडी असेल,
CFL असेल, कुठलाही बल्ब तुम्ही चालू करा आणि बंद केल्यानंतर तुम्ही त्याला स्पर्श करा. दॅट इज अ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. क्लिअर? म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्या सर्किटमधून फ्लो होत असताना, त्याच्यामध्ये करंट फ्लो होत असताना त्याच्यापासून हीट जनरेट होते. दॅट इज अ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ऑल क्लिअर? दॅट इज अ सेकंड पॉइंट. इंट्रोडक्शन इन सेकंड पॉइंट. तिसरा मुद्दा असा आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता मॅग्नेटिक इफेक्ट काय होतो इलेक्ट्रिक करंटवरती? मॅग्नेटिक इफेक्ट काय होतो म्हणजे इलेक्ट्रिसिटीमुळं मॅग्नेटिक इफेक्ट कसा जनरेट होतो, मॅग्नेटिक इफेक्ट कसा इम्प्लिमेंट होतो, त्याचे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखादा फॅन पाहिला, तसं जे विद्यार्थी पाठीमागच्या वर्षी आपल्याकडे होते अशा विद्यार्थ्यांना मी फॅन दाखवलेला आहे. तर त्या फॅनला जर ओपन करून पाहिलं तर आतमध्ये कुठेही मॅग्नेट नाही. फॅनमध्ये कुठेही मॅग्नेट नाही, पण जेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो केल्यानंतर तर तो फॅन रोटेट होतो. याचा अर्थ इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड त्या त्या फॅनमध्ये जनरेट होते आणि त्या मॅग्नेटिक फील्डच्या इफेक्टमुळं फॅन रोटेट होतो. इट इज अ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मुद्दा लक्षात झाला का? क्लिअर झालं का? बघा, हिटिंग इफेक्ट कुठल्याही वायरमध्ये किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा कुठल्याही इक्विपमेंटमध्ये इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर ते इक्विपमेंट, तो ऑब्जेक्ट हॉट होतो. दॅट इज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. एखाद्या कंडक्टिंग वायरमध्ये इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर त्याच्याकडे मॅग्नेटिक प्रॉपर्टी पण जनरेट होतात. कशा होतात? त्याचं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. जो कुठला फॅन आहे, इलेक्ट्रिक मोटर आहे, फॅनची मोटर आहे, जी कुठल्या एव्हरी व्हेइकल म्हणजे ज्या ठिकाणी रोटेशनचं काम होतं तर त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो केलेली असते आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो केली असल्या कारणाने त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं आणि मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाला की दॅट इज अ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. क्लिअर का? बघा, दीज आर द 3 पॉइंट्स. असे 3 पॉइंट्स आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. कोणते कोणते? पहिला आहे एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, सेकंड आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि थर्ड आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. क्लिअर झाले? आता त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न विचारलेले आहेत, तर ते प्रश्न आपल्याला त्याची उत्तरं देता येऊ शकतात का, असा आपल्याकडे क्वेश्चन आहे. तर प्रश्न पहिला असा आहे, कॅन यू रिकॉल मध्ये हाऊ डू वी डिसाइड दॅट अ गिवन मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इन अन इन्सुलेटर. तुम्ही कसं डिसाईड करणार की एखादं मटेरियल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं किंवा एखादं मटेरियल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही? एक पहिली कंडिशन आपण काय पाहतो पहा. अगदी साधं, म्हणजे साधे साधे कन्सेप्ट सांगतो आणि मग आपण सायंटिफिक डेफिनेशनकडे जाऊयात, त्याचं काही शंकाच नाही. मुद्दा लक्षात आला का? हाऊ डू वी डिसाइड, तुम्ही कसं डिसाईड करणार दॅट अ गिवन मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज अन इन्सुलेटर. एखादं मटेरियल गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे किंवा इन्सुलेटर आहे, हे कसं ठरवणार? फॉर एक्झाम्पल, आता हा बोर्ड आहे. हे बोर्ड कंडक्टिंग मटेरियल आहे का? हा गुड कंडक्टर आहे का किंवा इन्सुलेटर आहे? तर काय करेल मी, या पट्टीला एक इलेक्ट्रिकल वायर लावेल. इलेक्ट्रिकल वायर लावल्यानंतर मी त्याला स्पर्श करणार नाही, कारण स्पर्श केल्यानंतर हे केस उभे होतात हे आपल्याला माहिती आहे, हे सांगायची काही गरज नाही. मग याला मी कंडक्टिंग वायर लावेल आणि वायर लावल्यानंतर याच्यात इलेक्ट्रिसिटी पास करेन. पास केल्यानंतर मी हाताने स्पर्श करणार नाही, तर एक टेस्टर नावाची कन्सेप्ट आहे, जे की करंट फ्लो होते की नाही असं टेस्ट केलेलं करून दाखवलं. असं टेस्टर त्याला टच करायचं आणि या टेस्टरमध्ये जर बल्ब लागला तर या वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं, म्हणजे हे इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जिथं वायर लावल्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी टेस्टिंग केली आणि इथं वायर जोडलेली आहे, इथं टेस्टिंग केली,
इथं जर या टेस्टरने तुम्हाला लाईट रिप्रेझेंट केला तर हे वायर किंवा ही मेटल प्लेट किंवा ही जी पट्टी आहे तर ही पट्टी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. ही आपण ऑब्झर्वेटरी कन्सेप्ट आहे. मग दुसरी कन्सेप्ट, मी वायर या ठिकाणी लावली, या ठिकाणी लावली वायर आणि मी इथं टेस्टर लावलं. जर समजा इथं वायर लावल्यानंतर याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट आहे आणि टेस्टरला मी इथं चेक केलं आणि या टेस्टरमध्ये कुठलंच रिप्रेझेंटेशन आलं नाही, तर याचा अर्थ हा जो मिडल पोर्शन आहे हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. हे कोणी सांगितलं? टेस्टरने सांगितलं. बाबा इथं करंट नाही आहे म्हणजे इट इज अ बॅड कंडक्टर. इथं वायर जोडल्यानंतर इथं करंट दिसलं म्हणजे मी काय करणार? इट इज अ गुड कंडक्टर. म्हणजे एखाद्या, आता बेसिकली मेटल हे गुड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे. लक्षात आलं का? मेटल हे इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात, पण सायंटिफिकली कंडक्टिंग कॅपॅसिटी किंवा इन्सुलेटिंग कॅपॅसिटी ही सायंटिफिकली कशावरती डिपेंड असते? तर ती आहे रेजिस्टन्स व्हॅल्यूवरती. कसली व्हॅल्यू? रेजिस्टन्स व्हॅल्यू. ज्याचा रेजिस्टन्स व्हॅल्यू, लक्षात घ्या, ज्याचा रेजिस्टन्स व्हॅल्यू हा अतिशय लो असतो, ज्याचा रेजिस्टन्स व्हॅल्यू हा अतिशय लो असतो, दॅट इज अ गुड कंडक्टर. आणि ज्याचा रेजिस्टन्स व्हॅल्यू अतिशय हाय असतो, दॅट इज अ बॅड कंडक्टर. लक्षात आलं का? रेजिस्टन्स व्हॅल्यू. आता पुन्हा येतो मुद्दा, रेजिस्टन्स म्हणजे काय? तर आपण 9th स्टँडर्डला शिकलेलो आहोत. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ and resistance is inversely proportional to the area of cross section of wire. असं आपण पाठीमागच्या वर्षी शिकलो आणि मग आपण असं म्हणलं होतं रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. सो रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी इंटू एल अपॉन ए. असं इक्वेशन आपण पाठीमागच्या वर्षी तयार केलेलं होतं. आठवते का बघा? म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स जर जास्त असेल, ज्या ठिकाणी रेजिस्टन्स हाय आहे तर त्यावेळेस इन्सुलेटर असतो आणि ज्या ठिकाणी रेजिस्टन्स लो आहे हा तो काय असेल? तर तो गुड कंडक्टर असतो. तर रेजिस्टन्स व्हॅल्यूवरती आपण एखादं मटेरियल गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. मुद्दा लक्षात घ्या. लो रेजिस्टन्स काय आहे? लो रेजिस्टन्स, लो रेजिस्टन्स गुड कंडक्टर आणि हाय रेजिस्टन्स काय आहे? इन्सुलेटर. क्लिअर? गुड कंडक्टरचा रेजिस्टन्स काय असतो? लो असतो. गुड कंडक्टरचा रेजिस्टन्स काय असतो? लो असतो. आणि बॅड कंडक्टरचा रेजिस्टन्स काय असतो? हाय असतो. दॅट इज आन्सर. म्हणजे गुड कंडक्टर किंवा बॅड कंडक्टर ही जी प्रॉपर्टी आहे ही त्या वायरच्या रेजिस्टन्स व्हॅल्यूवरती डिपेंड असते. दॅट इज क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्लिअर? पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं का? क्वेश्चन नंबर सेकंड आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे माहिती आहे का? आयर्न इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता लोखंड माहिती आहे ना, लोखंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. ओके. आयर्न इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. येस, बट व्हेन वी पिक अप द पीस ऑफ आयर्न रेस्टिंग ऑन द ग्राउंड, व्हाय डज नॉट वी गेट इलेक्ट्रिक शॉक? आता मला सांगा, ही जमीन आहे, ही जमीन आहे, जमिनीवरती असा आयर्न रॉड ठेवला आणि मी याला स्पर्श केलं तर याला स्पर्श केल्यानंतर मला शॉक लागेल का? नाही लागणार. कारण शॉक लागणे ही कन्सेप्ट या मेटल वायरमध्ये जर आयन्स फ्लो होत असतील, या मेटल वायरमध्ये जर आयन्स किंवा या इलेक्ट्रिक रॉडमध्ये किंवा आयर्न रॉडमध्ये किंवा आयर्नमध्ये जो काही तुम्ही कन्सिडर केलेला आयर्न पीस, आयर्न रॉड जे काही आहे ते, तर या आयर्नमध्ये जर आयर्न असतील, आयर्नमध्ये आयर्न, लक्षात घ्या, आयर्नमध्ये आयर्न फ्लो होत असतील, आयर्नमध्ये आयर्न फ्लो होत असतील
तर त्यावेळेस तो आयर्न इलेक्ट्रिकल कंडक्टर असेल आणि जेव्हा तो इलेक्ट्रिकल कंडक्टर असेल त्याच वेळेस आपल्याला त्या रॉडकडनं किंवा त्या आयर्न कडनं आपल्याला काय लागू शकतो, शॉक लागू शकतो. जर याच्यामध्ये आयन्स फ्लो होत नसतील किंवा इलेक्ट्रिकल सप्लाय त्याला दिला नसेल तर त्याच्यापासून आपल्याला शॉक लागणार नाही. दॅट इज अ बेसिक कन्सेप्ट. आयन इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लोखंड इलेक्ट्रिसिटीचं कंडक्टर आहे. आय नो डाऊट अबाउट दॅट वन. बट वेन वी पिकअप अ पीस ऑफ आयन, लोखंडाचा तुकडा जर तुम्ही उचलला एखाद्या ठिकाणचा रेस्टिंग ऑन द ग्राउंड, जो ग्राउंडवरती असणारा लोखंडाचा तुकडा जर तुम्ही उचलला तर आपल्याला त्या ठिकाणी शॉक लागत नाही, कारण त्याच्यामध्ये कुठलेही आयन्स नाही आहेत. इवन त्याला कुठलाही इलेक्ट्रिकल सप्लाय दिलेला नाही, त्याच्यामुळं आपल्याला शॉक लागत नाही. त्याच रॉडला जर इलेक्ट्रिकल सप्लाय दिला आणि तुम्ही जर तो रॉड पिकअप केला तर मग मात्र आपल्याला शॉक लागू शकतो. म्हणजे जर शॉक लागायचा असेल तर त्याच्यामधून आयनचं कंडक्शन होणं, आयर्नमधून कंडक्शन होणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपल्याला शॉक लागू शकतो, अदरवाईज आपल्याला शॉक लागू शकत नाही. ऑल क्लिअर? काही शंका आहे का बघा? नक्की शंका आहे का बघा? इट इज द इंट्रोडक्शन विथ कॅन यू रिकॉल. तर इथंपर्यंत आपला इंट्रोडक्शन ऑफ द चॅप्टर आणि कॅन यू रिकॉलमध्ये असणाऱ्या 2 प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह झालेली आहेत. आता बाकीचा पोर्शन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोर्तास आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.